नमस्कार, विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण टोमॅटो उत्तप्पा बघणार आहोत। अगदी सोपा आहे करायला। आपल्या घरात असणाऱ्याच पदार्थांपासून आपण हा बनवणार आहोत। सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमधून आपण हा डोसा बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे। टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्याच्या फोडी करायच्या आहेत आणि त्या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत। तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि कमेंट करून मला कळवा कशी झाली ते। आता या टोमॅटोच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यात घातल्या आहेत। त्यानंतर आपण जे आलं घेतलं आहे त्याचे देखील बारीक तुकडे करून ते देखील घातले आहेत मिक्सरमध्ये आणि 5-6 काळी मिरी घ्यायची आहेत। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि तिखटपणासाठी लाल सुक्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट आपण करायचं आहे। काळी मिरी देखील घातलेली आहे, हे लक्षात ठेवून आपण मिरच्या घालणार आहोत। 2 मिरच्या आपण घातल्या आहेत, सुक्या लाल मिरच्या। आता हे मिक्सरमधनं पाणी न घालता आपण वाटलेलं आहे। अशा प्रकारे त्याची पेस्ट तयार झालेली आहे। ती आपण आता एका भांड्यात काढून घेऊयात। आता ही पेस्ट काढल्यानंतर आपण यात थोडं पाणी घालणार आहोत, कारण हे बघा मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलं आहे, कारण ती खूप घट्ट आहे म्हणून आपल्याला पाण्याची गरज लागणारच आहे पिठं भिजवण्याच्या आधी किंवा भिजवताना। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर अगदी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे। हे ऑप्शनल आहे। गव्हाचं पीठ नाही घातलं तरीही हा डोसा छान होईल, हा उत्तप्पा छान होईल। आणि आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे। आपण मिक्स करताना अंदाज घेऊन आपण त्यात पाणी घालणार आहोत। हे खूप घट्ट होणार आहे मिश्रण। आपण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत, प्लेन करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं पाणी टाकून ते पातळ करणार आहोत आपण। हे बघा, आता त्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही। त्यानंतर अजूनही त्यात आपण 1-2 पदार्थ टाकणार आहोत। हे बघा, आता असं प्लेन झालेलं आहे ते। त्यानंतर थोडं पाणी घालून परत ते आपण थोडं पातळ केलं आहे, जास्त घट्ट करून उपयोग नाही म्हणून। आता हे मिक्स करून आपण एक अर्धा तास झाकून ठेवणार आहोत। हे झाकून ठेवल्यानंतर रवा चांगला फुगतो, तांदळाचं पीठ देखील चांगलं त्यात व्यवस्थित तयार होतं आणि अर्ध्या तासानंतर आपण झाकण काढलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा त्यात घातलेला आहे। हा चांगला मिक्स करायचा आहे कांदा त्यात आणि मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यात घातलेली आहे। यात तुम्ही सिमला मिरचीचे देखील बारीक तुकडे घालू शकता किंवा गाजर किसून देखील घालू शकता, तेवढ्या भाज्या आपल्या खाल्ल्या जातात। आता ही बरोबर कन्सिस्टन्सी आहे या पिठाची। आता आपण उत्तप्पा करायला घेऊयात। उत्तप्पा म्हणा किंवा डोसे म्हणा, पातळ केले तर ते डोशासारखे होतील, थोडे जाडसर केले तर उत्तप्प्यासारखे। आता पॅनला आपण तेल लावून घेतलेलं आहे, थोडं कमीत कमी तेलात करणार आहोत आपण। हे चांगलं तापल्यानंतर चांगला असा धूर निघायला लागला की नंतर आपण त्यावर एक उत्तप्पा घालणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची, जास्त पातळ नाही करायचं यापेक्षा। आणि उत्तप्पा घातल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्याने ते व्यवस्थित शिजेल, कारण अगदी काही पातळ नाही आहे आपला उत्तप्पा, म्हणून त्याला झाकण ठेवण्याची गरज आहे वरनं। आता एक व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आहे। हे बघा, सगळीकडनं प्लेन आणि गोल आकार आला की नंतर वरनं आपण त्याला झाकण ठेवणार आहोत। हे बघा, एक 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवर आपण झाकण ठेवल्यानंतर झाकण काढायचं आहे
बघा व्यवस्थित तयार झालेलं आहे. वरनं थोडं तेल घालायचं आहे. नको असेल आणि नाही घातलं, तुम्हाला जर तेल नसेल वापरायचं जास्त, कमीत कमी तेलात करायचं असेल तर हे वरनं तेल नाही घातलं तरीही चालेल. आता आपण उलटून घेतला आहे तो. 1-2 मिनिट दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काढायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे डोसे करून घेणार आहोत. सगळे उत्तप्पे करून घेणार आहोत डोसे म्हणण्यापेक्षा. परत पॅनला तेल लावून थोडं परत दुसरा उत्तप्पा घालायचा आहे आणि नंतर तो अशाच प्रकारे झाकण ठेवून आणि त्यानंतर उलटून तयार करायचा आहे आणि अशा प्रकारे सगळे उत्तप्पे तयार करून घ्यायचे आहेत आणि गरम गरम सर्व करायचे आहेत. याबरोबर तुम्ही कुठलीही चटणी सर्व करू शकता. लसणाची चटणी असेल किंवा टोमॅटो केचप असेल किंवा शेजवान सॉस असेल, कुठल्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर हे सर्व केले की छान लागतात. सोपे आहेत करायला, झटपट होतात आणि चवीलाही चांगले लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा.